प्रत्येक माशाचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं. त्याचपैकी एक ट्राउट सॅल्मन मासा आहे. आता याचं वैशिष्ट्य म्हणजे हा थंड, स्वच्छ आणि ऑक्सिजनयुक्त पाण्यात वाढणारा मासा आहे. साधारणपणे तो डोंगराळ भागातील नद्या किंवा थंड हवामान असलेल्या प्रदेशातच पाळला जातो. हा मासा मूळचा भारतातला नसून युरोप आणि उत्तर अमेरिकेतील थंड प्रदेशात आढळतो. याची ओळख भारतात ब्रिटिश काळात झाली आणि त्यातून हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, उत्तराखंड, दार्जिलिंगला प्रयोग करण्यात आले. परंतु ट्राउट थंड प्रदेशात टिकून राहत असल्याने त्याचा विस्तार देशाच्या इतर भागात झाला नाही. शिवाय या माशाची किंमत जरी जास्त असली तरी त्याच्या विशिष्ट चवीमुळे त्याला प्रचंड मागणी आहे. ट्राउट सॅल्मनचं देशात 4,440 टन उत्पादन आहे. याचा विचार करता तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात पहिलं इनलँड ट्राउट मत्स्यपालन केंद्र सुरू करण्यात येत आहे. तेलंगणातील स्मार्ट ग्रीन ॲक्वाकल्चरने $6 दशलक्ष गुंतवणूक करून मत्स्यपालन प्रकल्प उभारला असून त्याची दरवर्षी 1,200 टन उत्पादन क्षमता आहे. त्याचप्रमाणे हॅचरी म्हणजेच अंडी उबवणे, मासे वाढवणे, प्रक्रिया, शीतगृह साखळी सर्व काही एकाच ठिकाणी असून ऑनलाईन स्टोअरही उभारलेत. आता हे मत्स्यपालन कशा प्रकारे केलं जातं ते समजून घेऊयात. या मत्स्यपालनात पाणी सतत फिल्टर करून पुन्हा वापरलं जातं. त्यामध्ये तापमान, ऑक्सिजन आणि स्वच्छता यंत्रणेद्वारे केली जाते. तसंच बाहेरील तापमानाचा आतील पाण्यावर काहीच फरक पडत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विविध आजारांपासून हे मासे सुरक्षित राहतात.